साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर। त्यावेळेस तुम्ही आरोग्यमंत्री हो आज तुम्ही खासदार म्हणून पुन्हा या हॉस्पिटलला त्यावेळेस पण मागणी होती की या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचं करायचं हो हो आहे ना। सिव्हिल हॉस्पिटल जर असतं तर आज जो प्रॉब्लेम आहे तो नसता पण तर तुम्ही काय म्हणाल, आज तुम्ही सगळी पाहणी केली आणि काय काय करू शकतो हे कसं आहे की मालेगाव शहराची लोकसंख्या जास्त असल्याकारणाने निश्चितपणे या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल हे जे सामान्य रुग्णालय आहे तर याला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा हा मिळणं अतिशय गरजेचं आहे। याच्यासाठी मी निश्चितपणे पाठपुरावा करेल। आता सध्या हे हॉस्पिटल 200 बेडचं आहे, परंतु 500 बेडचं हॉस्पिटल असणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण या ठिकाणी गोरगरीब आणि संपूर्ण मालेगाव शहर असेल, मालेगाव तालुका असेल, इथले सर्व रुग्ण या ठिकाणी येतात आणि त्या दृष्टिकोनातून ही जागा अतिशय कमी पडते, बेड्स ओव्हरफ्लो होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे मी प्रयत्न करेन। आज तुम्ही बघायला बिबट्याच्या माणसाला हो आज मी या ठिकाणी ब्राह्मणपाडा येथे बिबट्याने वाघाने जो 2 युवकांवरती हल्ला केला ते या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि त्यांना बघण्यासाठी मी या ठिकाणी आले होते। इतरही रुग्णांना त्या ठिकाणी मी भेट दिली आणि निश्चितपणे या ठिकाणी ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे, परंतु ज्या काही पुढच्या तपासण्या असतील, CT स्कॅन असेल, ते होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते इथे सोय नसल्यामुळे धुळा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी पेशंट ॲम्ब्युलन्समधून येणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं प्लॅस्टिक सर्जरी असेल किंवा टेंडॉन रिपेअरिंग असेल हे निश्चितपणे होणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून डॉक्टर या ठिकाणी काळजी घेत आहेत। अजून काय दवाखान्यासाठी किंवा मालेगावसाठी या हॉस्पिटलला आपण करू शकतो? हे हॉस्पिटल म्हणजे जे काही स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून फक्त 30 लोकांचा स्टाफ आहे आणि तो वाढवणं अतिशय गरजेचं आहे, कारण पेशंट्स दिवसभर चालू असतात आणि स्वच्छतेचे प्रश्न हे निश्चितपणे आहेत। तर यासाठी पण मी शासनाला सांगेन। पुन्हा एक राजकीय प्रश्न थोडासा, किरीट सोमय्यांनी परवा एक ट्विट केला मालेगावच्या बाबतीत, तुम्हाला इतके जास्त 1,98,000 मतं मिळाले। त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी #पोट जिहाद म्हणून असं संबोधलं, तुमचं काय? नाही, असं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मालेगाव शहर जे आहे त्या मालेगाव शहरामध्ये साधारणतः 90% मुस्लिम बांधव आहेत मतदार आणि 10% हिंदू बांधव आहेत आणि इतर जे काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी सर्व हिंदू, मुस्लिम, दलित, त्याचप्रमाणे आदिवासी, अल्पसंख्याक असे सर्व मतदार बांधव आहेत आणि तिथे देखील मला मताधिक्य मागच्या वेळेपेक्षा आपण वाढवलेलं आहे। म्हणजे उदाहरणार्थ बागलाण जर घेतलं तर त्या बागलाण सटाणा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये मागच्या वेळी 70,000 मतांचा लीड समोरच्या उमेदवाराला होता, यावेळी 21,000चा आहे, मग ते 50,000 आपल्याला वाढलेलेच आहेत। असं प्रत्येक मतदार क्षेत्रामध्ये आहे आणि मालेगावमध्ये 90% मुस्लिम बांधव आहेत, त्यांनी मला या ठिकाणी मतदान केलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, त्याबद्दल वादच नाही। परंतु डिवचण्याचा प्रयत्न केला असा हे पहा, मी काँग्रेस पक्षाची आहे उमेदवार, महाविकास आघाडीची उमेदवार मी आहे, खासदार म्हणून मी निवडून आलेली, मला आशीर्वाद दिलेले आहे आणि काँग्रेस पक्ष जो आहे तो सर्व धर्म समभाव जपणारा असा पक्ष आहे। असं काही हिंदूंनी असं केलं, मुस्लिमांनी असं केलं, शिखांनी असं केलं असं नाही, मला सगळ्यांनी मतदान केलेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मला लीड मिळालेला आहे आणि मी धुळे मालेगाव लोकसभा विधानसभा धुळे लोकसभा मतदारसंघाचा मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी विकास करणार आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात, त्याच्यामुळे असं भेदभाव करणं बरोबर नाही। त्यांना दुसरं काही
बोलता येत नाही, त्यांना काही सापडत नाही म्हणून ते काही हे करतात. नाही, असं नाही आहे. आपला भारत देश हा भारत देशामध्ये सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना दिलेली आहे ती मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्याला करायचं आहे. 24 पासून सुरू होतं. हो, अधिवेशन पहिलं 24 तारखेपासून या ठिकाणी सुरू होतं आहे. पहिले काय हे असं मागणी अधिवेशनात नाही, अधिवेशनामध्ये असं आहे की आता सध्या तर पहिले 3-4 दिवस सर्व खासदारांचा शपथविधी होईल. त्याच्यानंतर बजेट सेशन चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या धुळे मालेगाव लोकसभा जो मतदारसंघ आहे त्यातले जे काही प्रश्न आहेत, कारण शहरी विभागातले प्रश्न वेगळे आहेत आणि ग्रामीण विभागातले प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण विभागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी जो आहे त्याचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, त्यांच्या मालाला भाव मिळणं हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे कांदा निर्यात बंदी जी आहे तर ती 100% उठवणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी जो काही GST 18% आकारण्यात येतो, बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स आणि शेतीचे अवजारं, ते रद्द करणं आवश्यक आहे. हे प्रश्न मी घेणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या धुळे आणि मालेगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाचं मोठं आव्हान आहे. त्याचप्रमाणे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, ओपन गटारी आहेत, तो एक मोठा प्रश्न आहे. बुनकर बांधव आहेत, त्या ठिकाणी पॉवरलूम क्लस्टर होणं हे अतिशय गरजेचं आहे. हे सगळे प्रश्न मला या ठिकाणी सोडवायचे आहे आणि हे ते निश्चितपणे